नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थ आणि विक्रम हॉलमध्ये असतात तेव्हा विक्रम बोलतो की काय खमंग वास येतोय किचनमध्ये, काहीतरी सॉलिड केलेलं दिसते. तेव्हा तिथे काम आवरून कल्पना येते. तेव्हा विक्रम बोलतो की कल्पना, आजचं जेवण तुझ्यावरती सोपवलं आहे का या बायकांनी? यावर कल्पना बोलते, नाही हो, आजचं सर्व जेवण काव्याने केलं आहे. तेव्हा पार्थ आश्चर्याने बघायला लागतो. तर विक्रमसुद्धा आश्चर्य वाटतं. आता विक्रम बोलतो की अच्छा, हे काही आमच्यासाठी नाही आहे, हे खास स्पेशल पार्थसाठी आहे. मज्जा आहे बाबा पार्थची. तितक्यात आता तिथे नंदिनी येते आणि कल्पनाला बोलते, हे घे कल्पना तुला गजरा. यावर विक्रम बोलतो की जनरली नवरा बायकोला गजरा देतो आणि तू काय सर्वांना गजरा वाटत सुटली आहे. तेव्हा मानिनी तिथे येते आणि बोलते की नवऱ्याने गजरा दिला आहे. आता तितक्यात तिथे जीवा आणि बाकीचे सर्वजण सुद्धा येतात. आता नंदिनी मंजू आत्याला म्हणते की हे घ्या आत्या गजरा. यावर मंजू आत्या म्हणते, यांनी मला कधी गजरा दिला नाही, तू मला गजरा देते. हे बघून विक्रम डोक्याला हात लावतो. आता तिथे काव्यासुद्धा येते आणि नंदिनी तिलासुद्धा बोलते, हे घे गजरा. तेव्हा जीवा नंदिनीकडे आणि काव्याकडे बघायला लागतो. नंदिनी काव्याला म्हणते, केसात माळ खूप छान दिसशील. आता सगळेच नंदिनीकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता मानिनी नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी, तू जरी गजरा माळला तरी छान दिसणार आहे. जीवाने तुला प्रेमाने गजरा दिले आणि तू काय वाटत फिरतेस. यावर नंदिनी म्हणते, जीवाने दिले तेच खूप आहे. आणि ती जीवाकडे बघायला लागते आणि काव्याच्या हातात गजरा देत म्हणते, माळ हा गजरा. आता काव्या नंदिनीला तो गजरा परत देत म्हणते, ताई, जे तुझ्या हक्काचं आहे ते तुझ्याकडे ठेव. तेव्हा सर्वजण काव्याकडे बघायला लागतात. आता काव्या विषय बदलत म्हणते, चला तुम्ही सगळेजण जेवायला बसा, मी तुम्हाला जेवायला वाढते. आणि ती पार्थकडे बघत म्हणते, आज एक नंबर बेत केला आहे. तेव्हा पार्थसुद्धा काव्याकडे बघायला लागतो. आता काव्या तिथून निघून जाते. विक्रम मानिनीला म्हणतो, तोपर्यंत मी माझ्या बायकोच्या केसा गजऱ्यात माळतो. यावर मानिनी म्हणते, काहीतरीच काय. तेव्हा विक्रम म्हणतो, वेडी आहेस का तू? मी इतक्या दिवसातून टूरवरून आलो आहे आणि प्रेमाचं सुंदर प्रतीक गजरा माझ्या हातात आणि तू माळू नको म्हणतेस. आणि गजरा असतो बायकोच्या केसात नवऱ्याने माळण्यासाठी. सर्वजण त्या दोघांकडे कौतुकाने बघत असतात. यावर मानिनी म्हणते, खा खा, गोड खा, जरा बरं वाटेल. तेव्हा पार्थ नाही म्हणायला लागतो. यावर काव्या म्हणते, प्लीज पार्थ खा ना. तेव्हा पार्थ खायला लागतो. यावर काव्याला बरं वाटतं. इथे रम्या मनातल्या मनात विचार करते की पार्थचं तोंड इतकं का पडलंय, काहीतरी गडबड नक्कीच आहे. इथे काव्या पार्थला म्हणते, खा ना, थांबलात का. आणि आता यानंतर रात्री आपण पाहतो नंदिनी आणि जीवा रूममध्ये येत असतात. यावर जीवा म्हणतो की आज सगळं फसते की काय, तू एकही चिठ्ठी वाचली नाहीस. पण 5पैकी एक तरी गजरा तुझ्या केसात, हेच खूप झालं. खुश. यावर नंदिनी रागात जीवाकडे बघून तिच्या केसात माळलेला गजरा ती काढून टाकते. तर दुसरीकडे आपण बघतो की काव्या पार्थला म्हणते, काय मग पार्थ देशमुख, काय सेम टू सेम चव होती ना श्रीखंडाची. पार्थ, सकाळी मी मागितलेली कॉफी नाही पिला तुम्ही. काय तर म्हणे तुम्हाला घरी केलेली कॉफी आवडते, पण माझ्या हातचं श्रीखंड खायला लागला तुम्हाला. आवडलं. यावर पार्थ काव्याला काहीच उत्तर देत नाही. तो शांत बसलेला असतो. यावर काव्या म्हणते, बोला ना पार्थ देशमुख यांचा आर्किटेक्ट बोका. मी केलेला श्रीखंडाची चव रेंगाळते वाटतं ओठावर. हो ना, मस्त झाले श्रीखंड, खरंच, बोला ना, सांगा. तेव्हा पार्थ रागाने उठून पाणी प्यायला लागतो. तेव्हा काव्या पार्थकडे आश्चर्याने बघायला लागते, कारण पार्थ खूपच घाईने पाणी पित असतो. तेव्हा काव्या म्हणायला लागते की ठसका लागेल तुम्हाला, काय करताय तुम्ही. यावर पार्थ म्हणतो, मनाविरुद्ध जे श्रीखंड खाल्लं आहे त्याची चव घालवते. खरं सांगतो, आजच्या इतकं कडू श्रीखंड कधीच नव्हतं खाल्लं. तर दुसरीकडे आपण बघतो रागाने नंदिनी जीवाच्या हातात गजरा ठेवते आणि बोलते, खुश. आणि तुम्ही मला विचारतात खुश आहे की नाही. खरंच तुम्हाला माझी इतकी काळजी, माझ्या खुशीची, माझ्या आनंदाची तुम्हाला खरंच. यावर जीवा काहीच बोलत नाही. तो खाली मान घालून नंदिनीचं बोलणं ऐकत असतो. नंदिनी बोलते, मूळ स्वभाव चांगला असेल तुमचा, त्यामुळे लोकांना
खुश कसं करायचं कळतंही असेल तुम्हाला. कारण खुश करणं सोपं असतं, सुखी ठेवणं नाही. मला खुश नव्हतं व्हायचं, मला सुखी व्हायचं होतं. गेल्या 1 महिन्यात माझं सुख विरत विरत गेलं आणि एक वेळ फाटलेलं शिवता शिवता येतं, विरलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, या अशा बालिश गोष्टी करून मी खुश होईन? नाही, कधीच नाही. आणि ती जीवासमोर हात जोडत जीवाला म्हणायला लागते, प्लीज तुम्हाला जर मला खरंच खुश करायचं असेल, माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल, तर प्लीज मला मोकळं करा. आणि ती रडायला लागते आणि म्हणते की प्लीज त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करा. कारण आता 1 दिवस संपला आहे. फक्त 6 दिवस उरले. दुसरीकडे आपण बघतो पार्थ काव्याला म्हणतो, असं म्हणतं, एखाद्याला खाऊ घातलं तेव्हा त्याच्या पोटातून मनापर्यंत जायचा रस्ता सापडतो. पण मी तुमच्यासाठी माझे मनाचे दरवाजे कायमचे बंद केले. तुम्ही किती शोधायचा प्रयत्न केलात? काव्या म्हणते, आय IAS व्हायचं ना तुम्हाला, पण अभ्यास करायला आता खूप उशीर झाला आहे. परीक्षेला सुद्धा आणि माझंसुद्धा. माझ्या बाबतीत रिझल्टची वाट बघू नका. किमान IASच्या परीक्षेत पास होऊन दाखवा. श्रीखंड करत बसण्यापेक्षा कन्सल्ट पेपरवर सही करा आणि अभ्यास करा. यापुढे मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. 7 दिवसातला पहिला दिवस संपला. काउंटडाऊन सुरू झाला. असं म्हणून पार्थ बेडवर जाऊन झोपतो. तर इकडे काव्या मात्र विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.